स्मृतिवन, दुःखातून उगवलेली आशा. नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला एक खूप खास जागेची गोष्ट सांगणार आहे. ही गोष्ट आहे गुजरातमधील भुज शहरात असलेल्या स्मृतिवनची. आमच्या रन ऑफ कच्छच्या सहलीत मला आवडलेले आणि स्मरणात राहिलेले हे ठिकाण. 2001 साली 26 जानेवारीला सकाळी 8:46 भुज आणि कच्छ परिसरात एक भयंकर भूकंप आला. जमीन जोरजोरात हलू लागली, घरं कोसळली, लोक घाबरली, सैरेवैरे पळत सुटले आणि अनेक कुटुंबांनी आपले जवळचे लाडके माणसे गमावली. तो दिवस सगळ्यांसाठी फार वेदनादायक होता, पण काळ थांबला नाही. हळूहळू लोकांनी स्वतःला सावरलं आणि एक सुंदर विचार मनात आणला. जे आपल्यातून गेले त्यांना आपण विसरणार नाही. त्यांच्या आठवणी जपण्यासाठी आपण काहीतरी सुंदर निर्माण करूया. आणि त्या विचारातून जन्म झाला स्मृतिवनाचा. स्मृतिवन म्हणजे फक्त एक बाग नाही, ते आहे आठवणींचे जिवंत जंगल. भुजिओ डोंगरावर वसलेले हे स्मृतिवन शेकडो एकरात पसरलेले आहे. हे भारतातील सर्वात मोठे भूकंप स्मारक आणि संग्रहालयही आहे. मित्रांनो, स्मृतिवनात एक खास संग्रहालय आहे. इथे 7 स्तरांच्या गॅलऱ्या आहेत, ज्यात आपल्याला कळतं भूकंप कसा घडतो, त्यामागचे शास्त्र काय आहे, लोकांनी पुन्हा आपली घरे कशी उभारली आणि संकटांवर माणूस कसा मजबूत बनतो. इथे एक भूकंप सिम्युलेटर सुद्धा आहे, ज्यात आपल्याला सुरक्षितपणे भूकंपाचा अनुभव घेता येतो आणि ते कसे घडते हे समजते. आणि सगळ्यात भावनिक क्षण येतो जेव्हा आपण पाहतो द व्हॉइस ऑफ स्मृती, हा प्रकाश आणि ध्वनीचा सुंदर शो. त्यावेळी वाटतं जणू आठवणी आपल्याशी बोलत आहेत. मित्रांनो, स्मृतिवन फक्त दुःखाचीच गोष्ट सांगत नाही, ते आपल्याला एक मोठा धडा शिकवतं. संकट कितीही मोठे असेल तरी माणूस पुन्हा उभा राहू शकतो. निसर्ग आपल्याला जखमा भरायला शिकवतो आणि आशा कधीच संपत नाही. जिथे कधी वेदना होत्या तिथे आज हिरवळ आहे, पक्ष्यांचा किलबिलाट आहे आणि भविष्यावर विश्वास आहे. म्हणूनच स्मृतिवन हे केवळ शोकांचं प्रतीक नाही, ते आहे धैर्याचं, आशेचं आणि नव्या जीवनाचं स्मारक. धन्यवाद मित्रांनो. तुम्हाला जर ही गोष्ट आवडली असेल तर दर्शनमला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.